नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज तुम्हाला दाखवतो या वर्षातली सगळ्यात चांगली सेटिंग आणि मृगबाराची आणि साईजनुसार आणि क्वांटिटीनुसार बघा. आणि ही काय अशी एकाच झाडावर एका फांदीवर नाही आहे. बघा इकडं आतमध्ये बाहेर सर्वीकडे. आणि या लेवलला गेल्यावर फळ शक्यतो गळायला नाही पाहिजे. म्हणजे हे साईज झाल्यानंतर तर आपल्याला इथे एक फळ पाहायला मिळालं आहे. हे जे आहे हे एक गळालं आहे. तर असं गळायला नाही पाहिजे. कधी कधी काय होते, एखाद्या झाडाने खूप जास्त सेटिंग जर कंप्लीट केली झाडाला तर ते गळू शकते. त्यामुळं खूप जास्त काळजी घ्यायची गरज नाही आहे, टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. हे बघा, ह्या लेवलचं फळ सेटिंग झालेलं आहे. आणि हे साईज झाली म्हणजे हे आजच्या तारखेत तरी म्हणजे 10 तारखेला आपण म्हणू 10 जुलैला ही सेटिंग भरपूर मोठी आहे. काही झाडात कमी जास्त आहे माल, काहींना जास्त आहे काहींना कमी आहे, पण ही एकदम चांगली सेटिंग झालेली आहे. आणि आधी सगळ्यात आधी फुटलेला बाग आहे. आता हे पाऊस चालू आहे बघा, रान पूर्ण वल्ल झालेलं आहे. पाऊस झाडाचा वर चालू आहे. आता तुम्हाला बघायला मिळेल हे बघा, पानं सगळे वल्ले झाले आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते फळ शोधता येत नाही बरोबर. अंगावर पाणी येतं आहे सगळं, पाऊस चालूच आहे. तर अशा प्रकारची सेटिंग इथे कंप्लीट झालेली आहे. एकदम चांगला बाग फुटलेला आहे. मागच्या वर्षी फेल होता बाग, म्हणजे मागच्या वर्षी हा फुटला नव्हता. त्यामुळे यावर्षी याला ताणही चांगला बसला आणि ताकद चांगली होती. त्यामुळं हा बाग फुटला आहे चांगला. तर अशा प्रकारची आपल्याला गळीची काळजी घ्यायची. आणि छोटे फळ गळत असेल तर काही टेन्शन घ्यायचं नाही. धन्यवाद.